सचिन अहिर यांनी आपल्या सगळ्या पदांचा भारतीय कामगार सेनेचा सरचिटणीस पदाचा राजीनामा दिलेला आहे। 2022 मध्ये निवडून आले तेव्हा एकच शिवसेना होती। दरम्यान आता सगळ्यांच्या मनातला प्रश्न म्हणजे सचिन अहिर एकट्यानं शिवसेना सोडू शकतात का? त्यांच्या पदावरती काय बालंट येणार का, गंडांतर येणार का? तर याबद्दलचं उत्तर असं आहे पक्षांतर बंदीच्या अनुषंगाने की सचिन अहिर हे विधान परिषदेचे आमदार आहेत। ते जेव्हा विधान परिषदेचे आमदार झाले त्यावेळी एकत्रित शिवसेना होती, एकसंध शिवसेना होती आणि तांत्रिकदृष्ट्या एकसंध शिवसेना ही आता म्हणजे जी जुन्या काळची शिवसेना होती फुटीच्या आधीची त्याचा राजकीय वारसा हा एकनाथ शिंदेंकडे कायदेशीर दृष्ट्या आलेला आहे आणि त्यामुळे विधान परिषदेतले आमदार हे एका अर्थानं मूळ शिवसेनेचाच भाग असल्यामुळे त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही। संदीप रामदासी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, आपले वरिष्ठ सहकारी सोबत आहेत। संदीप, याच्यातून एक अडचण अशी तयार होते की मग अशा अर्थानं म्हणजे मग या अर्थानं मग राज्यसभा किंवा विधान परिषदेतले जे काही नेते आता उरले असतील शिवसेना ठाकरे पक्षाकडे त्यांच्यावरती पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे मग काय एकनाथ शिंदेंचा व्हीप ऐकायचा की काय? मग शिवसेनेच्या फुटीच्या आधी सचिन अहिर आमदार असल्यामुळं ते एक कारण सांगितलं जातंय। हार्डली आधी अर्धा तासात ते 40 मिनिटांमध्ये जी पत्रकार परिषद एकनाथ शिंदे आणि सचिन अहिर घेणार आहेत त्यात आपल्याला आणखी नेमकं काय कारणं आहेत, कायदेशीर बाबींची कशी पूर्तता केलेली आहे हे ऐकायला मिळेल। प्रसन्न, सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्याच्या बियॉन्ड ऑल धिस ज्याला म्हणतात की हा सगळ्यात मोठा राजकीय संदेश, सगळ्यात मोठा धक्का आहे उद्धव ठाकरेंसाठी, जे ऑलरेडी ऑपरेशन टायगर मधनं एका कसे तरी सावरचा प्रयत्न करत आहेत, दौऱ्यावर आहेत, विदर्भात जाऊन आलेले आहेत, परभणी, हिंगोली, धाराशिवमध्ये जाऊन तिथं सभा घेत आहेत बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात। आणि त्यावेळेस हा सगळ्यात मोठा धक्का की ज्या पद्धतीने म्हणजे मी याची तुलना थोडीशी पहाटेच्या शपथविधीला जसं झालं होता, जो इफेक्ट होता की अचानकच महाराष्ट्राला दिसलं की एक फडणवीस आणि अजितदादा हे शपथ घेत आहेत, राज्यपालांच्या सोबत त्यांचा फोटो येतोय, तसंच काहीतरी आत्ता उपसभापती पदासाठी सचिन अहिर अर्ज भरतायत। त्यांच्या एका बाजूला एकनाथ शिंदे, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री स्वतः आहेत, आत्ता उपसभापती असलेल्या नीलम गोऱ्हे त्यांच्या बाजूला आहेत, अशी दिग्गज मंडळी महायुतीची तिथं दिसत आहेत। महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे, सचिन अहिर ज्या पक्षाचे आणि ज्या घराण्याचे निकटवर्ती मानले जातात त्यांना मात्र याची कुठलीही कुणकुण लागलेली नाही। असंच काहीसं चित्र हे आत्ता आपल्याला पाहायला मिळतंय। हा मोठा नेता आहे त्यामुळे त्यांचा धक्का पण असणार आहे। वरळी, लालबाग, परळ, भायखळा, अरुण गवळींच्या मुळचा तो जो काही मतदारसंघ आहे तो भाग आहे, तिथं यांचं प्राबल्य आहे। संघटना, कामगार संघटना असतील, संघटन कौशल्य आहे। आदित्य ठाकरे ज्यावेळेस वरळीमधनं उभा ठाकणार होते त्यावेळेस त्यांच्यासाठी म्हणून जी जागा रिकामी केली त्या दोन सुनील शिंदे पैकी आणि सचिन अहिर हे दुसरे त्यापैकी एक होते, त्यामुळे त्यांना पुन्हा 22 मध्ये विधान परिषदेवर सुद्धा घेतलं गेलं। अशा पद्धतीचा आणि गेली एक 5-7 वर्ष आपण बघतोय की हे सतत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे म्हणजे ठाकरे कुटुंबाच्या अगदी जवळचे म्हणता येईल असं स्थान त्यांनी निर्माण केलं होतं। मुंबईसारख्या महानगर मुंबई, या मुंबईमध्ये सुद्धा त्यांचं एक स्वतःचं वेगळं स्थान सुद्धा आहे। या सगळ्याचा फायदा एकनाथ शिंदेंना आता होणार आहे। तांत्रिक कारणं आपल्याला काही वेळातच कदाचित ऐकायला मिळतील। प्रसन्न, संदीप, यानंतर हाही मुद्दा उपस्थित होतो ज्याचा आपण मगाशी उल्लेख केला की सचिन अहिर यांच्या रूपानं ऑपरेशन 3.0 टायगर ऑपरेशन 3.0 आमदारांना सोबत घेणं हे सुरू झालेलं आहे। म्हणजे ही एक चुणूक दाखवण्यात आलेली की यापुढे काय वाढून ठेवलेलं आहे? अगदी, आणि उपसभापती पदासाठी अर्ज भरता कुणालाही येतो, त्याच्यासाठी तुला पक्षांतर करायची गरजच नाही। कळसे साहेबांनी आपल्याला सांगितलं आणि अजून पुन्हा टेक्निकलिटीज त्याच्यातल्या आपल्याला समोर येतील, तांत्रिक मुद्दे जे आहेत ते तुम्हाला फक्त काही ठराविक आमदारांचा, प्रस्तावकांचा, अनुमोदक यांच्या फक्त तुम्हाला पाठिंबा असायची किंवा पत्र असायची गरज आहे। त्या सगळ्या पूर्तता झाल्यावरच सचिन अहिर यांनी आता हा अर्ज भरलेला असण्याची शक्यता आहे। आता जो महत्त्वाचा मुद्दा होता की ऑपरेशन टायगर 3.0 त्याची सुरुवात
सर्वात मी आपल्या पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना थोडीशी आठवण करून देतो प्रसन्न, की प्रवीण स्वामी यांनी ज्यावेळेस हे खासदार फुटले होते त्यावेळेस त्यांनी संकेत दिले होते की जे या आमदारांनी, कैलास पाटील पण ते सांगतायत, बाकीचे शिवसेनेचे आमदार सुद्धा हे सांगू पाहतायत की निधी असेल, इतर काही मतदारसंघातली कामं असेल, तर त्यामुळं अस्वस्थता ही आमदारांमध्ये आहे. त्या आमदारांची संख्या कमी असण्याची शक्यता अगदी दुरापास्तच आहे. कारण प्रत्येकाला शेवटी आपले कार्यकर्ते जपायचे आहेत, आपला मतदारसंघ बांधायचा आहे, पुढच्या निवडणुकीची तजवीज करायची. अशा वेळेस जर का तू सत्तेपासनं दूर दूर असशील तर ती अस्वस्थता असणारच आहे. आणि ते थेट आपल्यासोबत बोलताना प्रवीण स्वामींनी सांगितलं होतं आणि त्याची चुणूक आपल्याला ऑफ रेकॉर्ड तर आमदार बोलत असतातच. आता जर का ती अस्वस्थता वाढली आणि आता हा सगळ्यात मोठा धक्का हा सचिन अहिर हे शिंदेसोबत मोठे धक्के आहेत संदीप, आणि याचे परिणाम काय संभवतात ते पाहावं लागेल. कारण आजच्या घडामोडीचे पडसाद 2029च्या विधानसभा निवडणुकीवर आदित्य ठाकरेंच्या बाबतीत सुद्धा पडू शकतात. धन्यवाद तुम्ही दिलेल्या विश्लेषणासाठी.